कोन्निचिवा, नमस्कार. टोयोटा हे जगातलं मोठं कार मॅन्युफॅक्चरर आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याविषयी मला काही बोलण्याची गरज नाही. पण आपल्याला टोयोटाचा इतिहास माहिती आहे का, की टोयोटा पहिल्यांदा काय होतं आणि नंतर ते कार मॅन्युफॅक्चरर म्हणून पुढे आलं. तर टोयोटा हे पूर्वी टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये होतं. टोयोदा किइचिरो टोयोदा यांनी टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये आपला पाय रोवला पूर्वी आणि टेक्सटाईल इंडस्ट्रीमधूनच त्यांना कार मॅन्युफॅक्चरिंगची आयडिया सुचली आणि त्यांनी कार मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. एक छानशी गोष्ट जी आम्हाला तिकडे सांगितली ती म्हणजे आम्ही त्यांना विचारलं, की टोयोदा जे होते त्यांनी टोयोदा सांनी टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये का चालू केलं? म्हणजे त्यांनी का इनिशिएट टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये केलं? तर ऑफकोर्स पूर्वीच्या काळात टेक्सटाईल इंडस्ट्री ही खूप बूमिंग होती. त्यामुळे तिकडे त्या टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या आईला बघितलेलं, की आई त्यांची धागे विणायची, पण ती हाताने पूर्णपणे विणत होती. जसं आपल्याकडे चरखा असतो, तसंच सिमिलरली त्यांच्याहीकडे एक वेगळं हे होतं, इक्विपमेंट होतं. त्याच्याने त्यांची आई धागे विणायची आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या आईचे कष्ट दिसले, जे त्यांना कमी करायचे होते. म्हणून ते टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये गेले आणि त्यांनी बरंच ऑटोमेशन केलं आणि पुढे-पुढे त्यांनी बरंच टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये इनोव्हेशन केलं. ऑलमोस्ट सगळे कपडे जे आपण बरेच वेळेला बघतो, बऱ्याच कंट्रीजमध्ये किंवा देशांमध्येही आपण बघितलं असेल, की टेक्सटाईल इंडस्ट्रीज बूमिंग होत्या आणि बरेच नवीन-नवीन इन्व्हेन्शन झाली. तशीच जपानमध्येही टोयोदा टेक्सटाईल्सने खूप इन्व्हेन्शन्स केली आणि ऑलमोस्ट सगळे जे कपडे किंवा कापड तयार करण्याचं जे होतं, ते सगळं काही ऑटोमेटेड होतं. तर ते त्या टोयोदा सांनी करून आणलं. हे जे टोयोटा म्युझियम त्यांनी उभारलेलं आहे, ती पूर्वीची टोयोटा टेक्सटाईल फॅक्टरी होती, ज्याला आता त्यांनी कन्व्हर्ट करून टोयोटा म्युझियम केलेलं आहे. टोयोटा कार मॅन्युफॅक्चरिंगकडे कसं गेलं, तर त्याची पण एक छानशी गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली. टोयोटा टेक्सटाईलमध्ये खूप पुढे गेलेलं होतं. त्यांनी प्रगत टेक्नॉलॉजीज वापरून सगळं काही टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेट केलेलं होतं. बरीच मशिनरी त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेली होती. तर त्यातच त्यांनी 1-2 मशीन्स अशी बघितली, जी मशीन थोडीफार मॉडिफाय करून जर का सायकलला वापरली गेली, तर सायकल ऑटोमॅटिकली पुढे चालू शकेल का? हा त्यांचा विचार होता टोयोदा सांचा. तर तो विचार त्यांनी करायला चालू केलं आणि त्यांनी ॲक्चुअल असं एक मशीन तयार केलं, जे की तुम्ही सायकलला लावलं, तर सायकल थोडी ऑटोमॅटिकली पुढे जाऊ शकते. आणि त्याच ह्याने त्यांना एक आयडिया सुचली, की असं पण काही करता येईल, की जेणेकरून आपल्याला अ, सायकल किंवा त्याच्या सिमिलर जे काही असेल, ते आपल्याला पुढे ट्रान्सपोर्टेशनसाठी यूज करता येईल. टोयोदा सान ज्यांनी टोयोटा कंपनी चालू केली, ते किती हुशार होते बघा. पूर्वी जनरल मोटर्स जी अमेरिकन कंपनी आहे, जी कार मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप नावाजलेली कंपनी आहे, तिचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जपानमध्ये होता. तर टोयोदा सांनी काय केलं असेल, टोयोदा सांनी GM कंपनीची एक गाडी विकत घेतली आणि त्यांनी पूर्ण रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं. म्हणजे ती गाडी डिसमेंटल केली. त्या गाडीचे पार्ट्स त्यांनी सगळे बघितले कसे असतात आणि त्यांनी त्यांची गाडी स्वतःची त्या ढाच्यामध्ये बसवून त्यांची गाडी त्यांनी तयार केली आणि ती गाडी अराउंड मला वाटतं 1936 मध्ये पहिली टोयोटाची गाडी तयार झाली, जी त्यांनी विकली. तर असे टोयोदा सान खूप हुशार होते, की ज्यांनी उलट्या पद्धतीने येऊन गाडी मॅन्युफॅक्चर केली आणि आता तुम्हाला माहितीच आहे, की टोयोटा कंपनी किती
पुढे गेलेली आहे. अजून एक छानशी गोष्ट म्हणजे टोयोटा हे नाव कसं पडलं. तर टोयोदा सान, मी म्हणतोय ते ऐका, टोयोदा. तर टोयोदा सान नी जेव्हा कार मॅन्युफॅक्चर केली आणि आता त्यांना ऑफकोर्स कंपनी पुढे न्यायची होती, तर तेव्हा त्यांनी नावाचा विचार केला. तर त्यांनी विचार केला आणि त्यांना 3 रिझन्स होती, ज्या 3 रिझन्समुळे त्यांनी नाव टोयोटा ठेवलं. तर पहिलं रिझन होतं की टोयोदा हे नाव इंडिव्हिज्युअल आहे. तर इकडे जपानमध्ये तुम्ही बघितलं तर आडनावांनी बरेच लोकांना बोलवतात. तर टोयोदा हे पण त्यांचं आडनाव होतं आणि ते इंडिव्हिज्युअल आडनाव होतं, म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं आडनाव होतं आणि त्याच्यामुळे टोयोदा हे वापरणं त्यांना उचित वाटलं नाही. म्हणून दुसरं कारण एक होतं की टोयोटा आणि टोयोदा असं जर का तुम्ही प्रोनाऊन्स केलं, उच्चारलं, तर टोयोटा हे जास्त कानाला चांगलं वाटतं रॅदर दॅन टोयोदा. म्हणून अजून हे दुसरं रिझन होतं. आणि तिसरं कारण म्हणजे जेव्हा काताकाना, जी जपानी लिपी आहे, तर काताकानामध्ये जेव्हा टोयोटा आणि टोयोदा लिहिलं, तर जेव्हा दा लिहितात तेव्हा त्याला 10 स्ट्रोक्स असतात आणि ता लिहिलं तर त्याला 8 स्ट्रोक्स असतात. आणि 8 हा जपानमध्ये लकी नंबर समजला जातो. त्यामुळे त्यांनी दाचं ता केलं. अशी ही 3 कारणं होती ज्याच्यामुळे टोयोटा हे नाव या कंपनीला पडलं.
माताने पुन्हा भेटूया.